राम राम. राम राम. तुमचं नाव सांगा. धर्मराज बाबूराव कानडे, राहणार पळसगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हा आपला टमाट्याचा प्लॉट आहे. याची 1 तारखेला आपण शूटिंग घेतलेली, हो, बरोबर ना? हो. हा दुसरा भाग आहे असं म्हणायला दुसरा हरकत भाग नाही. त्यावेळेस बांधलेला नव्हता प्लॉट. बांधलेला नव्हता, मोकळा होता. अच्छा, आता हा बांधलाय. बांधला आता. तर आता हे बांधल्यानंतर मी या टोकावरती आधी तुम्हाला फळं, त्याची सेटिंग हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मध्ये तर जाऊच आपण. हे एकदम पाईपाजवळ. आता धर्मराज भाऊ, मला आधी हे सांगा की याच्यात काय काय अडचण होती. याच्यात अडचण होती, गोजा होता, सेटिंग होत नव्हती. सेटिंग होत नव्हती, गोजा होता. गोजा होता आणि पानगोळा होत होती. बाकी काही कीड रोगाचा अटॅक नाही. कीड रोग काही नव्हतं. आता मी तारीख सांगतोय 8 जानेवारी 2026. आणि त्यांचे मित्र पण आज योगायोगाने इथं आलेत. आणि यांचे मित्र म्हणजे आता पाहुणे मित्र असे सगळेजण आहेत. साहेब, तुमचा परिचय द्या. दादासाहेब तुळशीराम गवळी, राहणार खासगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमचा परिचय द्या सर. फकीरचंद गवळी, राहणार खासगाव, तालुका गंगापूर. आता कानडे भाऊ, सेटिंग नव्हती, फुलं नव्हते. एकतर हा फुल स्ट्रेस मध्ये झालं प्लॉट. स्ट्रेस मध्ये होता, म्हणजे खूप थंडीमध्ये आला हा, सगळ्यात पहिले. आणि आता एक 3-4 दिवसापूर्वी थोडस आभाळ पण होतं. आभाळ. बर, सेटिंग नव्हती. मग त्याच्यानंतर आपण किती स्प्रे झाले आपल्याला वरती? वरती 2 स्प्रे, आता 4था स्प्रे दिला त्याला काल. 2. त्याच्यानंतर पुड्यांचा 1 दिला आपण, 3. आणि 4था हा जो काय तुम्हाला थोडस याच्यात चाचण वाटत होतं त्याचा दिलेला आहे, बरोबर? हो. जे 2 स्प्रे पहिले आपण दिले त्याच्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला? मी पहिले तुम्हाला फक्त एकाच फवारणीचं औषध दिलं होतं. पहिल्या फवारणी दिले, मग त्याची सेटिंग जाणली, फुलाची संख्या वाढली. हा, आणि मग त्याच्यामुळे अजून दुसरी फवारणी आणलेलं, तीच घेतली. आणि प्लॅन्टोनिक्सची, बरोबर ना? हो. आणि दुसऱ्या फवारणीला तुम्ही स्वतःहून आले, हो, पहिल्याचा रिझल्ट पाहून. आता मला हे सांगा, याला खर्च किती झालाय आतापर्यंत? तुमचं वॉटर सोल्युबल भानगडी ते सगळं वजा करतात, ते तर आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. ते खालून आपण 2 डोस दिले त्याचा खर्च, आणि वर फवारणी तो 4000 रुपये ना? आणि नंतरचा हा काहीतरी आपण 1400 रुपये, म्हणजे 5400 रुपये आतापर्यंतचा खर्च आहे. हा झाला आमच्या कडून जे काय तुम्हाला दिलं गेलं त्याचा, बरोबर? आणि त्याच्या आधी तुम्ही काय वॉटर सोल्युबल सोडलं होतं, आणि त्याच्या काय कीटकनाशक, तो काय खर्च झाला असेल एक अंदाजे? 10,000 रुपये आमचा खर्च जाऊन गेला त्याच्या पहिले. भगवंता. आणि त्या 10,000चा खर्च करूनही रिझल्ट नव्हता. तो 10,000 सगळा केमिकलचा आहे. या आम्हाला डब्बे दाखवा तुमचे, काय काय झाले होते, काय नाही. काही फेकले वाटतं तुम्ही? फेकून दिले तेवढे. ते पहिले डब्बे, हे इथं औषध असे पडलेले. ह्या सगळ्या बाटल्या इथं पडलेल्या आहेत. हे टॉनिक पण होतं का? टॉनिक काय होतं? सॅलेड. तुमच्या म्हणण्यानुसार हा सगळा खर्च वाया गेला? वायाच गेला जवळपास. बाबा बाबा बाबा, हे सगळं टमाट्याच आहे? इथलं पडेल टमाट्याचं. बर बर, पार सगळीकडे बाटल्याच बाटल्या. या आता प्लॉटच्या मध्ये. आता हा सूर्याच्या बाजूने बघतोय आपण, आणि ही पहा सेटिंग. व्हरायटी कोणती? ही विरांग. ही फळाची साईज. मागचा व्हिडिओ आहे त्याला आम्ही भाग नंबर नाही दिला, पण आता त्याला तो भाग 1 समजावा. हा भाग क्रमांक 2 असा आपण आता याला टाकू, म्हणजे तुम्हाला त्यावेळेसच्या शूटिंग बरोबर याची तुलना करता येईल. माझ्या यूट्यूबला जाऊन तुम्ही याच प्लॉटची पुन्हा एकदा शूटिंग बघू शकता. हे फळं आहेत. हे फळं, आणि वर पण फुल तेवढंच तुम्हाला चमकतंय कुठेही. आता ही सरी, या सरीला बांधून किती दिवस झाले म्हणले? हिला 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. बांधणं अजून चालू आहे. जी सरी बांधलेली नाही ती पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे त्याचा फुटवा. हा, त्याच्यातही पहा. दादा भाऊच्या सरीमधून चालू, म्हणजे मग दादा भाऊ तसं आपलं, सॉरी, कानडे भाऊ तसं सांगत चालतील. आणि हा सूर्याच्या बाजूने आपल्याला प्लॉट बसतो. या ना दादा भाऊ, या. फकीरचंद भाऊ, या आतमध्ये. आता आपण पुढे जाऊया.
हे पहा, ते म्हणजे दाबले गेलं ते वरली आता ते फुलं. बांधलेलं असल्यामुळे माल थोडा आतमध्ये, हे इकडं आतमध्ये. तो सोडलेला असताना दिसलाही नसता, तसाही झाकला गेला होता. हा, आणि वरती फुलं. फुलं एक आहे साठी. हा, ही सेटिंग आहे. बरं कानडे भाऊ, ड्रॉपिंग ड्रॉपिंग नाही आता सध्या. ड्रॉपिंग नाही. हे पानं, हा असं म्हणायला हरकत नाही की बा थोडा कमी खर्चाचा, कमी रसायनाचा असा प्लॉट आहे. कारण त्यांच्याकडून आमची भेट होण्या अगोदर काही गोष्टी त्यांनी सोडल्या, मग नंतर त्यांना माहिती मिळाली आणि ते आपल्याकडे आले. आता सध्या काय समाधानी आहात? सध्या समाधानी आहात. बर, किती महिन्यात झाला प्लॉट? प्लॉट आता 65-66 दिवसात प्लॉट 65-66 दिवसात झाला. आता ती सेटिंग म्हणजे आता काय सेटिंग दाखवावी. आता आपण, मी काय करतो, व्हिडिओ थोडासा पॉज करतो आणि आपण ज्या सऱ्या बांधल्या गेलेल्या नाही त्या सऱ्यांमध्ये जाऊ. दादा भाऊ, काय वाटतं तुम्हाला या प्लॉटच्या बाबतीत? हे बघ, असं पाहिलं थोडं वेगळे पण दिसत. हा, अशी ग्रीनरी जास्त वाटते. हा, तसं सूर्यानं बरोबर थोडं. ते ठीक आहे. आता असंही आपण जाऊ तसं खाली. पाहिलं तरी हा हा, तसा तो आता सूर्याचे किरण डायरेक्ट पडल्यामुळे थोडस पिवळसर वाटतो. शेतकरी बंधूंनो, याच्यात आम्ही खर्चाचाही उल्लेख केलाय की केमिकल मधून किती आतापर्यंत खर्च झाला होता, आणि जेव्हा ते सेंद्रिय मध्ये करायला आले त्यावेळेस त्याचा, आता हाही प्लॉट आता पहा, फुलंच फुलं आहेत सगळीकडे. तर खर्चामध्ये जर बचत करायची असेल तर ठीक आहे, त्यांच्याकडून सुरुवातीला काही केमिकल वॉटर सॉल्युबल सुटलेत, सोडायचे असले तर शेतकरी सोडू पण शकतो, पण खर्च का वाढवायचा ना. हा बघा, आता हा इथून पूर्ण सरी मिळालेली आहे. नाही शेंडे ते थंडीमुळे थोडेसे गोळा झालेले आहेत. ते तुम्ही धरलेल्याचं प्लॉट हातात तर एकदा फळं दाखवून देऊ. त्याला बांधलं ना, थोडस वारं लागायला लागलं की मग त्याने फरक पडेल. लोळतोय पण खाली एकदम माल, सगळ्या ठिकाणी माल. ते माल दबून जातो ते. हा हा, आणि ही सरी, ही आता बघा, ही सरी चालायला जागा नाहीये, अशी सध्याची स्थिती आहे. आता सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही 1261 सोडलेला तेव्हा किती किलो सोडलं होतं? 1261 4 किलो. 2 डोस केले. 2 डोस केले 4 किलोचे. त्यावेळेस फुटवा जाणवला? फुटवा कमी जाणवला. कमी जाणवला. आणि स्प्रे नंतर फुटवा तुम्हाला वाढला? हे थोडस डोक्यामध्ये जे 1261 फुटवा येतो असं जे आपल्याला जाणवतंय, ते थोडं हळूहळू कमी होईल जसा जसा शेतकरी अनुभव घेत चालतील तसा. आता आम्ही, ती सरी कामातून जायला होती लगेच. कोणती? ही पूर्वी इथून तिथून. काय झालं होतं तिला? कंबोड्याच्या वाशी होती, बारीक बारीक होती. अच्छा, म्हणजे ती कामात 2-2-4 टमाटोची, ती आता पूर्ण फुटून क्लिअर झाली. क्लिअर झाली. 2-3 साऱ्या होत्या अशा या साईडच्या, समजा इथून या दोन्ही तिन्ही. हा, इकडून कंबोड्या होती ना, त्याच्या वाशपाना कमी होत्या. बर, आता क्लिअर फुटवा लगे साऱ्या एकात एक मिळाल, पण जशा तशाच झाल्या त्यासारख्या. त्या बाकीच्या साऱ्यांसारखी झाली. थोडा फरक जाणवतोय, थोडा जाणवतो, पण त्याच्यावर नागरीन त्याला जास्त जादा नाही. आता आपण असं बांधणं बाकी म्हणून बाहेरून चालतोय. ते उलटे पानं झाले का मग ते होतील ते. आता मी तुम्हाला इकडून प्लॉट दाखवतोय सूर्याच्या विरुद्ध दिशेने. पहा याचा कलर, याची क्वालिटी, पूर्ण प्लॉट एकदम हिरवागार आहे. आणि हे इथं जर पाहिलं तर काय फुलं आहे वेड्यासारखी, नुसते फुलं लागलेले आहेत. आणि आता फक्त हे सेटिंग, हे फळ.
पिवळा शार झालेला प्लॉट, शेंडा चालू आहे, शेंडा चालू आहे, समाधानी आहात? समाधानी आहे. आता खर्च कमी झाल्यासारखं वाटतंय? नाही, खर्च बराच कमी झाला आमचा. जवळ महिना तुमच्याकडे गेला ना, महिन्यात मध्ये आम्ही जवळपास 20,000 रुपये अजून खर्च करून टाकला, केला असता केला जास्त तो. आता फक्त आपण जे टोटल काय 5,400 हा. रुपयापर्यंत आणला. आणला. चला ठीक आहे. तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशेची पण काळजी, याच्यात केमिकल कमी गेलं म्हणून जमिनीची काळजी घेतल्यासारखं आहे आता, आणि खर्च कमी झाला म्हणून खिशेची पण काळजी घेतलेली आहे. दादा भाऊ समाधानी आहे? तुम्हाला कसा वाटला प्लॉट पाहून? सगळा एकच नंबर. फकीरचंद भाऊ, तुमचं काय मत आहे? तुम्ही टमाटे करता का कधी? अच्छा, ठीक आहे. तर हे त्यांची मित्रमंडळी आहेत त्यांच्या बरोबर. तर कानडे भाऊ, तुम्हाला इथून वाळूज किती किलोमीटर? वाळूजा मला 17-18 किलोमीटर. 17-18 किलोमीटर आहे. हं. तिथून येऊन हे औषधं घेतायत. हं. खर्च कमी झाला म्हणूनच कोणी शेतकरी इतके लांब येईल, नाही तर कोणी रिकामा नाही इतके लांब यायला. तर धन्यवाद.